नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे काय। ओके, ज्याला आपण ILS राऊंड म्हणतो, तो काय असतो, त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असते किंवा त्या ठिकाणी कुठे आपल्याला अप्लाय करायचं असतं ILS राऊंडसाठी, किंवा ILS राऊंडची प्रोसेस कशी असते, म्हणजे अलॉटमेंट कशा पद्धतीने होते। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ILS राऊंडसाठी किती फीज असते किंवा किती पर्सेंट सीट असतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, एकदा तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला आणि पूर्ण प्रोसेस जर समजून घेतली तर ILS राऊंड बद्दल तुमच्या मनात एकही डाऊट असणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, आपल्या चॅनलवर लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत। त्यासाठी मला तुमची छोटीशी हेल्प पाहिजे की प्लीज, जर तुम्ही आज काही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला मदत करा लवकरात लवकर आपले कसे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील यासाठी। तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे की ILS राऊंड म्हणजे काय। तर ILS राऊंड बद्दल आपण सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम ILS राऊंड मध्ये इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स, तर इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स किती असतात तर ते आपण पाहूया। फर्स्ट ऑफ ऑल, समजा एखाद्या कॉलेजकडे जर 100% सीट असतील तर त्यातील 80% ज्या सीट आहेत, 80% सीट्स आर फिल्ड बाय कॅप, म्हणजे कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जी आहे आपली 1 ते 4 कॅप राऊंड समजा सीईटीची, तर त्यानुसार 80% सीट ह्या फिल होतात। त्याच्यानंतर राहिल्या 20% सीट, तर 20% सीट मधील 15% ज्या सीट असतात त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट असतात आणि त्याच्यानंतर 5% ज्या सीट असतात तर त्या NRI कॅन्डिडेटसाठी सीट असतात। म्हणजे आपल्याला फोकस करायचा आहे कोणत्या 15% सीटवर। ओके, आता त्याच्यानंतर समजा प्रोसेसचा ओव्हरव्ह्यू घेऊ आपण, नक्की कशी प्रोसेस असते। तर सर्वप्रथम आता कॉलेज काय करतं, तर त्यांचं फॉर्म रिलीज करतात। फॉर्म रिलीज करत असताना ते फॉर्म कुठं रिलीज करतात, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। तुम्ही पाहिलंच असेल की समजा VITचा फॉर्म त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज झाला होता। आता त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज करतात ते वॅकन्सी, त्यांच्याकडे किती वॅकन्सी शिल्लक आहेत इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी। तर वॅकन्सी त्या कशा डिस्प्ले करतात की समजा जर 240चा इंटेक असेल तर 240चे 15%, ओके, म्हणजे त्या झाल्या इन्स्टिट्यूशनल सीट्स। तेवढ्या सीट ते सांगतात की आमच्या कॉलेजकडे समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एवढ्या एवढ्या सीट अवेलेबल आहेत, त्याच्यानंतर IT साठी ENTC साठी एवढ्या एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत। तर त्या ठिकाणी आपल्याला काय करतात आणि ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक प्रोव्हाइड करतात। त्याचबरोबर सांगतात की किती ऍप्लिकेशन फीज आपल्याला पे करावी लागतात, त्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन फीज पे करावी लागते। ती ऍप्लिकेशन फी जनरली असते समजा 1000 ते 2000 रुपये फीज असते। समजा VITचा जर विचार केला तर 2000 ऍप्लिकेशन फी आहे आणि ती एक नॉन रिफंडेबल फी आहे। त्याच्यामुळे तुम्ही जरा विचार करून ते फील कराल, म्हणजे तुम्हाला जर समजा लागत असेल, समजा तुमच्या पर्सेंटेजवर तुम्हाला असं वाटत असेल की ते कॉलेज मिळतंय, तर तुम्ही तो फॉर्म भरा। आता हा जो फॉर्म असतो हा कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला भरायचा असतो। त्याच्यानंतर हा ऑनलाईन किंवा असतो किंवा ऑफलाईन पण असतो, म्हणजे समजा बऱ्याचशा कॉलेजेसचा हा तर ऑनलाईन असतो, पण काही असे कॉलेजेस त्यांना आपल्याला ऑफलाईन अप्लाय करावं लागतं। तर ते त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना आपल्याला ब्रांचचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात। ओके, ब्रांचचे प्रेफरन्सेस म्हणजे कसं, ज्यावेळेस समजा आपण कॅप मध्ये आपले जे नॉर्मल कॅप चालू आहेत तर त्याच्यामध्ये आपण कसं CS, IT, ENTC, AIDS या पद्धतीचे प्रेफरन्स फिल करतो। तर त्या पद्धतीचे प्रेफरन्स आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतात। फक्त ब्रांचचे प्रेफरन्स असतात त्या ठिकाणी, कारण कॉलेज तर एकच असतं। ओके, कारण कॉलेज लेवलला ही प्रोसेस चालते। त्याच्यानंतर कॉलेज काय करतात, ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म तुमचे येतील तर यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की आपली कॉम्पिटिशन कुणाबरोबर आहे। समजा ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय तर त्याच विद्यार्थ्यांबरोबर आपली कॉम्पिटिशन आहे। म्हणजे समजा जर 240 विद्यार्थ्यांनी जर ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल समजा VIT साठी, तर आपली कॉम्पिटिशन त्या 240 विद्यार्थ्यांमध्येच आहे। ओके, त्याच्यानंतर आता ही जी प्रोसेस आहे पूर्ण ILS राऊंडची, तर ही मेरिट बेस्ड प्रोसेस आहे। याच्या अगोदर कसं व्हायचं की समजा कॉलेजेस हे 30% सीट्स आहेत तर ते हे मॅनेजमेंटने द्यायचे। मॅनेजमेंट म्हणजे काय, डोनेशन भरून द्यायचे। पण आतापासून या वर्षीपासून समजा ही जी प्रोसेस आहे ती मेरिट बेस होणार आहे। मेरिट बेस म्हणजे काय, कॉलेज ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म येतील आणि तुम्हाला त्यावेळेस तिथं ऑफलाईन बोलवलं जाईल, म्हणजे त्यांची डेडलाईन असेल त्या ठिकाणी ऑफलाईन बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल की कोणत्या कॅन्डिडेटला सीट मिळू शकते, त्यांना घ्यायचंय की नाही ऍडमिशन हे तिथं ते ठरवू शकतात आणि तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी फीज पे करून ऍडमिशन घेऊ शकतात। ओके, महत्वाची गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढं की सीट अलॉटमेंट जी आहे ती पूर्णतः मेरिट बेस आहे। ओके, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता, समजा VITचा कट ऑफ किती 97 98 जातो, तर त्या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करू शकता की 95चा जो स्टुडंट आहे त्यांनी अप्लाय करणं म्हणजे योग्य आहे। पण समजा 85% आले, 80% आले, तर त्यांनी अप्लाय करण्यामध्ये काही एवढा सेन्स बनत नाही। त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्यवस्थित अभ्यास करा की समजा अप्लाय करणं खरंच योग्य आहे का, कारण ऍप्लिकेशन फीस तुम्ही वाया घालू नका किंवा त्याचबरोबर तुमचं फोकस वाया घालू नका। समजा जर तुम्हाला VIT सोडून समजा दुसऱ्या कॉलेजेस किंवा समजा एक तुमच्या लेवलच्या कॉलेजेस मधून जर तुम्हाला मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घ्या। तुमचा टाइम वेस्ट पण होईल इथं आणि त्यातून काही साध्य पण होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही एकदा लक्षात ठेवा की ऍप्लिकेशन फॉर्म कोणत्या कॉलेजला फिल करायचा आहे। ओके, त्याच्यानंतर सीट अलॉटमेंटसाठी तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर समजा आता फी स्ट्रक्चर हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की गव्हर्नमेंटने काय केलं की एक सर्क्युलर त्यांनी डिस्क्लोज केलं की समजा 3x टोटल फीस तुम्ही घेऊ शकता, म्हणजे कॉलेजवाल्यांसाठी।
ओके, इथं डोनेशन कोणतंही तुम्हाला भरायचं नाही. आता तुम्ही एक लक्ष द्या, समजा हे तुम्हाला काही इथं आकडे दिसतील. समजा पी-आय-सी-टीची फीज आहे समजा इन्स्टिट्यूशनल लेव्हलसाठी 2,12,000 पर इयर. ओके, ही फीज तुम्हाला 4ही वर्षे भरायची. त्यानंतर व्ही-आय-टीचं जर पाहिलं तुम्ही तर 6,24,000 पर इयर फीज आहे. त्याच्यानंतर पी-सी-सी-ओची जर पाहिली तर 5,29,000 पर इयर फीज आहे. ओके, म्हणजे तुम्ही 4 वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता डोनेशन भरायचं नाहीये, ठीक आहे. पण समजा व्ही-आय-टीचं समजा 6,24,000 पर इयर 4 वर्षाचे जर तुम्ही पाहिले तर 25-26 लाख रुपये होतात. तर तेवढं खरं देणं वर्थ आहे. हे डोनेशन नाही तर काय? म्हणजे हे एका प्रकारचं डोनेशन पण वेगळ्या प्रोसेसने तुमच्याकडून घेतलंय. आता जे काही कॉलेजेस असतात ते 2x फी अप्लाय करतात. ओके, काही कॉलेजेस असतात 3x फी अप्लाय करतात आणि काही कॉलेजेस जे असतात म्हणजे तिथे ऍडमिशन कमी आहे तर ते आपली रेग्युलरची जी फीज आहे ओपनची तेवढीच चार्ज करतात विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे तुम्ही आय-एल-एस राऊंड मध्ये पार्टिसिपेट करण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा की समजा एवढी फी आपल्याला भरायला जमणार आहे का? आणि एवढी फी भरून आपली ही वरती जाणार आहे म्हणून समजा आपल्याला त्यातून फायदा होणार आहे की त्यापेक्षा कॅपराऊंड मधून एखादं कॉलेज पाहिलेलं बरं त्याचा तुम्ही विचार करा आणि मगच आय-एल-एस राऊंड साठी अप्लाय करा. त्याच्यानंतर आता सीईटी सेल ऑल्सो ओपन आय-एल-एस सीट ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही जर सीईटी सेलच्या वेबसाईटवर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी दिलंय की स्पॉट राऊंड आणि आय-एल-एस सीट साठी तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवरून अप्लिकेशन करू शकता. पण त्याबद्दलची कोणती अजून व्यवस्थित अशी माहिती सीईटी सेलने प्रोव्हाइड केली नाही. त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही तिथं ऍप्लिकेशन करू शकता, पाहू शकता, पण त्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही सध्या तरी. कारण कसं त्याचं तर अजून खूप वेबसाईट अपडेट होणं गरजेचं आहे. कारण तिथं एकही रुपया सध्या फी चार्ज केला जात नाही. तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन कराल त्यावेळेस. पण समजा कॉलेजवाले 2,000 फी चार्ज करतात. त्याच्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा? आणि सीईटी सेलने तिथं काय सांगितलं की तुमचा हा जो डाटा आहे तो डाटा डायरेक्टली आम्ही कॉलेजकडे फॉरवर्ड करू. ओके, मग तो करतील की नाही हे त्यांचा विषय राहिला. पण तुम्ही सध्या त्याच्यावर विश्वास काही एवढा ठेवू नका. आणि तुम्ही फक्त काय करा की ज्या कॉलेज तुमचे टार्गेटेड जे कॉलेजेस असतील तर त्यांना तुम्ही ऑफलाईन जाऊन असेल किंवा ऑनलाईन तुम्ही तिथं अप्लाय करा. ओके, देन नेक्स्ट आता याच्यातून आपल्याला समजा एक कन्फ्युजन काय आहे की मेरिट बेस जी प्रोसेस असणार आहे, मेरिट बेस असणार आहे, नॉट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह प्रोसेस नसणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फी. आता फीज जर तुम्ही पाहिली तर 3x इयरली फीज आहे आणि लक्षात ठेवा ही इयरली फीज आहे. कन्फ्युज होऊ नका की फक्त 1 वर्ष भरायची आणि त्याच्यानंतर ओपनची फीज बिलकुल असं नाही. तुम्हाला समजा व्हीआयटीची 6,24,000 आहे आणि जर तुम्ही व्हीआयटीच्या आय-एल-एस मधून जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला ही 6,24,000 प्रत्येक वर्षी फी भरणं आहेच. ओके, त्याच्यानंतर कॅटेगरीचे तुम्हाला कोणतेच कन्सेशन मिळणार नाही. त्याबद्दल ठीक आहे, डोनेशन तुम्हाला नाही भरायचं आहे, डायरेक्टली डोनेशन तुम्हाला नाही भरायचंय. पण ऍज अ तुम्ही ही जी फीज पे करतात ही डोनेशन पेक्षा पण कमी नाहीये. ओके, त्याच्यानंतर समजा आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट थोडक्यात की हे खरंच वर्थित आहे का? आपण एवढी फीज खरंच भरली पाहिजे का? आता समजा माझा जो ऑडियन्स आहे जे समजा विद्यार्थी असेल, पालक जे पाहतायत समजा माझा व्हिडिओ तर ते एक मिडल क्लास फॅमिलीतले आहेत. तर त्यांच्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्ही खरंच एवढं भरलं पाहिजे की पैसे वगैरे काय ते. तर तुम्ही साधं कॅल्क्युलेशन करा. डायरेक्ट समजा व्हीआयटीची फीज आहे समजा 3x फी अप्लाय करते व्हीआयटी आणि समजा एका वर्षाची समजा ओपनची फीज आहे किती 1,94,000 बरोबर 1,92,000 आणि त्याच्यानंतर आय-एल-एस ची आपल्याला फीज किती पडते ते 6,24,000. आता समजा एक कन्सिडर करा एक्झाम्पल तुम्ही समजा एखादा SC/ST चा मुलगा आहे किंवा मुलगी आहे. ओके, तर तिची फीज समजा कॅपराऊंड मधून जर ऍडमिशन तिने जर घेतलं तर फीज किती पडेल समजा लय झालं तर 25-26,000 याच्यापेक्षा पडणार नाही कारण व्हीआयटीची फीज जास्त आहे. तर मग जर दुसऱ्या कॉलेजेसला जर घेतलं समजा पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजला घेतलं कारण ओपनचीच फीज 1,20,000 पी-आय-सी-टी. त्यात समजा SC जर ST असेल तर 6 लाख 6,500 ते 6,000 6,500 एवढी फीज पडणार आहे. आता तुम्ही विचार करा 6,500 कुठं आणि समजा 4 वर्षाची मिळून समजा 24-25 लाख रुपये कुठं, तर या गोष्टीचा विचार करणं आणि तेवढा आउटपुट आहे का? कारण कसं आहे इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे समजा तुम्ही जर पाहू शकत असाल सध्या समजा CSIT जे ट्रेंड चालू आहे त्यामुळे काय केलंय कॉलेजनी भरमसाठ त्यांचं इंटेक वाढवलं होतं. तर त्या इंटेकचा त्यांचा प्लेसमेंटवर नक्की परिणाम पडेल. बरोबर आहे. कारण विचार करा व्हीआयटी सारखं कॉलेजेस एक 2,500 पर्यंत त्यांचं इंटेक आहे. तर 2,500 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट कशी प्रोव्हाइड करणार आहे व्हीआयटी? सध्या प्लेसमेंट नो डाऊट चांगली करते कारण सध्या इंटेक कमी आहे ना. आता सध्या ज्यांची प्लेसमेंट होते समजा 2025 चे जे मुलं ते कॉलेजला ऍडमिट करून झाले असतील 2021 मध्ये त्यावेळेस इंटेक कमी होतं त्याच्यामुळे आज कुठेतरी एक चांगली त्यांना प्लेसमेंट मिळते. पण तुम्ही विचार करा की समजा आज जो मुलगा तिथे ऍडमिशन घेतोय तर त्याच्यासोबत किती ऍडमिशन घेतात लोक सोबत तर 2,500 लोक. तर एक कॉलेज एवढ्या सगळ्यांना प्लेसमेंट प्रोव्हाइड करणार आहे का? बरोबर. त्याच्यानंतर आपण एवढा पैसा खर्च करतो. समज ठीक आहे. आता पालकांचं मत कसं असतं, की बरेचसे पालक मला काय म्हणले, "सर पैसे जाऊ द्या. पैसे जाऊ द्या, पण एक चांगलं भविष्य घडलं पाहिजे." ठीक आहे. भविष्य चांगलं घडलं पाहिजे. नो डाउट पैसे जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण वर्थित आहे का हे तुम्ही चेक करा ना. समजा हे जे तुम्ही 6,00,000 समजा 6,24,000 पर वर्षाचे तुम्ही इकडे भरणार आहे. म्हणजे थोडक्यात एक मिडल क्लास फॅमिलीची जर पूर्ण कमाई जर आपण कन्सिडर केली तर एक या या रेंजचीच असते. तेवढे पैसे जर आपण
नुसते फक्त शिक्षणावर खर्च करत असतो आणि त्याच्यामधून जर समजा आपण आउटपुट एक्सपेक्ट करत असो की एक चांगलं पॅकेज मिळेल, पण सध्याची कंडिशन तशी नाहीये मित्रांनो. कारण आपण फ्युचर तर सांगू शकत नाही. आजपासून 4 वर्षानंतर समजा व्ही-आय-टी असेल, पी-सी-सी असेल, या कॉलेजची काय अवस्था असेल किंवा इंटेक वाढवलेत ना, इंटेक वाढवलेत त्याच्यानंतर जी इंडस्ट्रीची नीड आहे, ही समजा सध्या सध्या कुठेतरी डिग्रेड होताना आपल्याला दिसते. मग विचार करा, पालकांसोबत विचार करा, काय असेल तो अप्रोप्रिएट निर्णय घ्या. बरोबर? कारण भावनेच्या भरात तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका. समजा आता तुम्हाला वाटेल, की बाबा नाही याने घेतलं ऍडमिशन म्हणजे आपण पण घ्यायलाच पाहिजे किंवा व्ही-आय-टी चांगलं आहे कारण कॉलेजची हाईप, आता कॉलेज हाईप करण्यात कधी कमी पडत नाही. कॉलेज तुम्हाला इंस्टाग्रामवर ऍड चलवून दाखवणार, त्यांचे पोस्टर दाखवणार, बॅनर दाखवणार, आमच्याकडे एवढी 100% प्लेसमेंट आहे, ते आहे, हे आहे. बरोबर आहे, या गोष्टी दाखवणार. पण तुम्ही काय करा, जर तुम्हाला ऍडमिशन खरंच घ्यायचं असेल, तर एकदा सिनियर्सला विचारून पहा. आणि जर सिनियर्स बोलले ऍडमिशन घे आणि हे वरती तुम्ही 100% ऍडमिशन घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जे मिडल क्लासचे जे पीपल आहेत, तर त्यांनी एक वेळेस नक्की विचार करा. ओके. आणि महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे जे कॅटेगरीच्या अंडर पीपल्स आहेत, समजा त्यांना ऑलरेडी फीज कन्सेशन मिळतंय, जे ओपनची फी आहे त्याच्यामधून सुद्धा फीज कन्सेशन मिळतंय. तरीही समजा तुम्ही इन्स्टिट्यूशनल ग्राउंडसाठी अप्लाय करणार असाल, तर त्यांनी एकदा विचार करा, की समजा नक्की केलं पाहिजे की नाही अप्लाय. हे बघा, अप्लाय करायला काही प्रॉब्लेम नाही. समजा तुमच्याकडे पैसे असेल, तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल, पण याच्यातून आउटपुट काय ऍज कम्पेअर टू आउटपुट, आपण जेवढं इनपुट त्याला फीड करतोय, जेवढं आपण समजा इन्व्हेस्टमेंट करतोय, तर त्याच्या इन्व्हेस्टमेंट नंतर आपल्याला रिटर्न्स तेवढ्या प्रमाणात नाही मिळणार ना, हे आपल्याला समजतंय. कारण विचार करा, समजा व्हीआयटीचं समजा आपण पॅकेज जर कन्सिडर केलं, तर समजा ऍव्हरेज पॅकेज आहे व्हीआयटीचं 7-8 लाख रुपये. ठीक आहे, 8 लाख रुपये जरी पॅकेज तुम्हाला लागलं, बरोबर, तर तुमचे 3 वर्ष फक्त तुमची जी फीज आहे कॉलेजची ती रिकव्हर करण्यात जाणार आहे. त्याच्यानंतर तुमचा राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा खर्च, बरोबर. तर या सर्व गोष्टींचा खर्च जर तुम्ही कन्सिडर केला, तर इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर इन्स्टंट तुम्हाला 8 लाखाचे जरी पॅकेज लागले, तरी तुमचे 4 ते 5 वर्ष कुठेतरी हे पैसे रिकव्हर करण्यातच जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, की इथं ऍडमिशन घ्यायचंय की नको. असं नाही की मुलांना कॅपमधून सीट मिळत नाही. समजा ज्या विद्यार्थ्याला समजा व्हीआयटीचं आयएलएस राउंड मधून सीट मिळतंय, कुठेतरी मेरिटवरच मिळणार आहे. नक्कीच त्याला थोडेफार चांगले पर्सेंटेज असणार आहेत आणि समजा कॅपमधून त्याला एक चांगली सीट मिळली पण असेल त्याला. ओके. मग त्या गोष्टीचा विचार करा, की आपल्याला कोणत्या गोष्टी परवडतात, की फक्त भावनेच्या भरात जाऊ नको. माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एकच आहे, की फक्त कॉलेज चांगलं मिळतंय, अशा गोष्टी होतात किंवा प्लेसमेंट 100% मिळते. या गोष्टीवर बिलकुल विश्वास तुम्ही ठेवू नका. एक तुम्हाला काय वाटतं, की तुमचे सीनियर काय म्हणतात, घरचे काय म्हणतात, या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि मगच कॉलेजला ऍडमिशन घ्या. मगच तुम्ही काय असेल तो अप्रोप्रिएट डिसिजन घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. जर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद.